नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं 6वं प्रकरण चालू आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, सोशल रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण व्यवसायाची शासनाप्रती असणारी जबाबदारी अभ्यासणार आहोत. विविध मुद्द्यांच्या आधारे व्यवसायाने शासनाप्रती काय जबाबदारी पार पाडली पाहिजे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासन म्हणजे सरकार. शासन म्हणजे काय? सरकार. तर हे सरकार व्यवसायासाठी काही महत्त्वाच्या घटकांचं, नियमांचं, कायद्यांचं नियोजन करत असतं. मग ज्यावेळेस नियोजन केलं जात असतं त्यावेळेस व्यवसायाने त्या नियोजनाचा एक प्रकारे भाग व्हावा याच्यासाठी सरकार सतत कार्यरत राहत असतं. कारण हे व्यवसाय जे आहेत, उद्योजक जे आहेत की ह्या उद्योजकामुळे खूप मोठ्या प्रमाणात शासनाला मदत होत असते. मग ती आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा कोणतीही खूप मोठ्या प्रकारची मदत होत असते. कारण हे व्यवसायामध्ये विकास झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत असतो आणि रोजगार निर्माण झाल्यामुळे सरकार समोरील जी काही आव्हाने आहेत, ज्या काही समस्या आहेत, मग समस्या कोणती? बेरोजगारीची. तर ही बेरोजगारीची समस्या दूर होण्यास मदत होते. म्हणून सरकारसुद्धा व्यवसायाच्या विकासासाठी, नवनवीन व्यवसाय, नवनवीन उद्योग निर्माण होण्यासाठी आणि बेरोजगारी, दारिद्र्य कमी होण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. मग त्यासाठी हे जे शासन आहे व्यवसायाला विविध प्रकारे मदत करत असते. म्हणून शासन ही मदत करण्यासाठी, अनुदान देण्यासाठी ठराविक प्रकारचे अटी आणि नियम ठेवत असते, वेगवेगळे कायदे करत असते. तर अशा वेळेस व्यवसायाच्या विकासासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. म्हणून ह्या शासनाप्रती व्यवसायाने सुद्धा काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मग ह्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या? तर त्या आपण विविध मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. इथे पहिला मुद्दा आहे नियमितपणे कर भरणा. आता सरकार ज्या प्रकारे कर लागू करत असेल त्या कराचा भरणा व्यावसायिकाने नियमितपणे केला पाहिजे. कसा केला पाहिजे? नियमितपणे कर भरणा केला पाहिजे. कारण व्यवसायाने जर कर नियमित भरला तर सरकारला उत्पन्न मिळतं. कारण सरकारला जे काही उत्पन्न मिळत असतं ते कराच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं. त्यामुळे कायद्यानुसार एखाद्या व्यवसायाला ज्या काही प्रमाणात कर भरावा लागत असेल त्या प्रमाणात व्यावसायिकाने कर भरला पाहिजे आणि तो नियमितपणे भरलाच पाहिजे. कारण कर भरल्यामुळे सरकारला निधी प्राप्त होतो आणि त्या निधीद्वारे तो देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर दुसरा आहे नियम व कायद्याचे पालन. मघाशी मी सांगितलं की सरकार व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी, अर्थव्यवस्था योग्य प्रकारे राखण्यासाठी, अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी काही नियम व कायदे तयार करत असतात. मग अशाच हे जे नियम व कायदे आहेत ते अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात, विकासासाठी अतिशय महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक व्यवसायाने जे काही सरकारने निर्माण केलेले कायदे आहेत, नियम आहेत त्यांचे पालन केलेच पाहिजे. कारण त्याचं पालन केल्यामुळे जे काही देशातील वातावरण आहे ते योग्य प्रकारे राखले जाते, अनुकूल राखले जाते. मग सरकार ज्या नियमांचं किंवा कायद्याचं निर्माण करत असेल तर नक्कीच ते व्यवसायाच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी आणि हितासाठी चांगलेच असतात. अशा वेळेस जे काही कायदे आणि नियम बनवले आहेत त्या कायद्यांचं आणि ठराविक नियमांचं पालन हे व्यवसायाला करावंच लागतं. त्यानंतर पुढील आहे परकीय चलन मिळविणे. बऱ्याचदा आता हे जे परकीय चलन आहे म्हणजेच परदेशातील चलन, जसं भारताचं चलन रुपया आहे तसं इतर देशांचं वेगवेगळं चलन असतं. आता तुम्हाला एक चलन तर बऱ्यापैकी माहिती असेल की अमेरिकेचं जे चलन आहे म्हणजे तिथे पैसा म्हणून जी वस्तू वापरली जाते त्याला डॉलर असं म्हटलं जातं. मग प्रत्येक देशाचं असं वेगवेगळं चलन असतं. मग ज्यावेळेस भारत देश सोडून इतर देशांचं जे चलन असतं त्याला परकीय चलन असं म्हटलं जातं.
मग बऱ्याचदा जर समजा एखाद्या व्यावसायिकाला निर्यात करायची असेल किंवा आयात करायची असेल तर अशा वेळेस परकीय चलन आवश्यक असतं. मग ज्यावेळेस निर्यात आणि आयातीचा व्यापार व्यावसायिकाला करावा लागतो त्यावेळेस त्याला परकीय चलन आवश्यक असतं. मग अशा वेळेस हे परकीय चलन कोण मिळवून देतं तर शासन मिळवून देत असतं. कोण मिळवून देत असतं? शासन मिळवून देत असतं. त्याचबरोबर आयात आणि निर्यात अशा प्रकारच्या व्यापारामुळे व्यवसायसुद्धा सरकारला परकीय चलन मिळवून देत असतं. लक्षात घ्या. म्हणजे फक्त जर समजा एखाद्या व्यावसायिकाला सुरुवातीलाच नव्याने आयात निर्यात करायची असेल तर आयात निर्यात व्यापारासाठी त्याला परकीय चलन आवश्यक असतं. मग अशा वेळेस एकदा त्याने परकीय चलन मिळवल्यानंतर ज्यावेळेस तो निर्यात करत असेल तर अशा वेळेस मोठ्या प्रमाणात तो व्यावसायिक परकीय चलन मिळवत असतो. आणि हे परकीय चलन आपल्या देशाला व्यवहार करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी, निर्णयासाठी हे परकीय चलन आवश्यक असतं. त्यामुळे व्यवसायाने काय केलं पाहिजे? मोठ्या प्रमाणात निर्यात वाढवून परकीय चलन जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर पुढील आहे आर्थिक विकास. आता आर्थिक विकास म्हणजे काय की व्यवसायाने स्वतःचा विकास केलाच पाहिजे. पण तो विकास कसा असायला हवा? आर्थिक. म्हणजे जर एखादा व्यवसाय आर्थिक विकास करत असेल तर साहजिकच तो व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहे, चांगल्या प्रकारे ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून देत आहे, योग्य प्रकारे ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून देत आहे, कोणत्याही प्रकारे ग्राहकाची किंवा सरकारची फसवणूक करत नाही, असा व्यवसाय म्हणजेच तो त्याचा आर्थिक विकास करत असतो. मग हा आर्थिक विकास हा स्वतःसाठी आणि देशासाठी दोन्ही घटकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. मग हा आर्थिक विकास व्यावसायिकाने करून स्वतःला सुद्धा एक प्रकारे मदत केली जाते आणि देशालाही एक प्रकारे मदत केली जाते. म्हणजे स्वतःचा जर आर्थिक विकास व्यावसायिकाने केला तर स्वतःबरोबरच देशालाही त्या आर्थिक विकासाचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. त्यानंतर पुढील आहे सामाजिक आर्थिक धोरणांची अंमलबजावणी. म्हणजेच आता ही जी सामाजिक किंवा आर्थिक धोरणं आहेत ही आर्थिक धोरणं बऱ्याचदा सरकार राबवत असतं. तर हे सामाजिक किंवा आर्थिक धोरणं सरकार राबवत असताना सरकारला किंवा शासनाला वेळोवेळी मदत ही व्यावसायिकाने केली पाहिजे. मग ती मदत आर्थिक असेल किंवा काही माहितीबाबत असेल की व्यावसायिकाकडून काही माहिती जर सरकार घेत असेल तर ती माहितीसुद्धा व्यावसायिकाने वेळोवेळी आणि खरी सत्य दिली पाहिजे. किंवा आर्थिक मदतीची अपेक्षा असेल तर अशा वेळेस ती आर्थिक मदतसुद्धा व्यावसायिकाने केलीच पाहिजे. त्यानंतर शासनास सूचना करणे. आता विचार करा की एखादा व्यवसाय शासनास कसली सूचना करत असेल, नेमकी कशासाठी सूचना करत असेल तर इथे ज्यावेळेस एखादा व्यावसायिक व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आहेत तर त्या बाबी मिळवून देण्यासाठी त्या व्यावसायिकाने शासनास सूचना केली पाहिजे, माहिती दिली पाहिजे की जेणेकरून व्यवसायाच्या विकासासाठी सरकार वेळोवेळी औद्योगिक धोरण राबवत असतं किंवा इतर व्यवसायाबाबत व्यवसायाच्या विकासासाठी, उद्योजकाच्या विकासासाठी सरकार विविध प्रकारची धोरणं राबवत असतं, धोरणांची अंमलबजावणी करत असतं. अशाच व्यवसायाच्या गरजा काय आहेत हे सरकारला समजेलच असं नाही. यासाठी व्यावसायिकांनी काय केलं पाहिजे की वेळोवेळी शासनाला सूचना दिल्या पाहिजे की व्यावसायिकाला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत की ज्या सरकारकडून मिळाल्या पाहिजेत अशा सूचना ह्या व्यवसायाने वेळोवेळी शासनास केल्याच पाहिजे की जेणेकरून ह्या ज्या काही सूचना आहेत ह्या सूचना औद्योगिक धोरण किंवा पंचवार्षिक योजना ज्या आहेत किंवा जे काही बजेट आहे, अंदाजपत्रक ते राबवण्यासाठी, त्याच्यामध्ये योग्य ते बदल करण्यासाठी या सूचनांची खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असते. या सूचना मार्गदर्शन करत असतात. मग हे औद्योगिक धोरणे असतील किंवा बजेट असेल म्हणजे त्याला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो किंवा पंचवार्षिक योजना असतील, पंचवार्षिक योजना असतील तर या कारणांसाठी व्यवसायाने केलेल्या सूचना अतिशय महत्त्वाच्या ठरतात की याद्वारे ही धोरणं
निर्माण करणं, त्यामध्ये योग्य ते बदल करणं, त्यांची योग्य प्रकारे आखणी करणं, ह्याच्यासाठी ह्या सूचना मार्गदर्शक ठरत असतात. त्यानंतर अनुचित लाभ. आता अनुचित लाभ म्हणजे काय की बऱ्याचदा हे जे काही व्यावसायिक आहेत, व्यावसायिक जर समजा खूप मोठे व्यावसायिक असतील तर ते काय करत असतात की बऱ्याचदा शासकीय कर्मचाऱ्यांना काय करत असतात, लाच देणं किंवा आपण रिश्वत म्हणतो ना, किंवा एक भ्रष्टाचार, तर अशा प्रकारे म्हणजे लाच देऊन त्यांना आवश्यक ती कामे करून घेत असतो. म्हणजे एक प्रकारे लाच देऊन हे व्यावसायिक काय करत असतात, त्यांना हव्या तशा प्रकारे शासनाकडून मदत मिळवून घेतात किंवा हव्या त्या परवानग्या मिळवून घेतात. मग अशा प्रकारच्या ज्या काही कृती आहेत तर ह्या अनुचित कृती ह्या व्यावसायिकाने टाळाव्यात, त्या करू नयेत. कारण ही गोष्ट त्या व्यवसायासाठी सुद्धा चुकीची आहे आणि सरकारसाठी सुद्धा चुकीची आहे. म्हणजे असे अनुचित लाभ की जे योग्य नाही, उचित नाहीत असे लाभ सरकारी कर्मचाऱ्याला देऊन त्याच्याकडून चुकीची कामं करून घेणं हे व्यावसायिकाने टाळलं पाहिजे. त्यानंतर पुढील आहे शासकीय कोषागारासाठी योगदान. आता शासकीय कोषागार म्हणजे ज्यावेळेस योगदानाचा आपण विचार करतो त्यावेळेस साहजिकच एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की व्यवसायाने शासनासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे, योगदान दिलं पाहिजे. मग आता शासकीय कोषागार जे आहे किंवा ट्रेझरी जी आहे की ज्या ठिकाणी सरकारचा पैसा असतो, तर त्या ठिकाणी व्यवसायाने काय योगदान दिलं पाहिजे, तर एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याचदा काही नैसर्गिक आपत्ती येत असतात. काय येत असतात, नैसर्गिक आपत्ती येत असतात किंवा काही मानवनिर्मित सुद्धा आपत्ती असतात. मग अशा वेळेस विविध प्रकारच्या आपत्ती जर निर्माण होत असतील तर त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी शासनाकडे जो निधी आहे तो निधी कसा असतो, बऱ्याच वेळा अपुरा असू शकतो, अपुरा पडू शकतो. कारण मोठ्या प्रमाणात असणारी लोकसंख्या आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जो काही हानी झालेली आहे त्या हानीची जर आपण किती मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे किंवा कमी प्रमाणात हानी झालेली आहे त्याचा विचार करून व्यवसायाने काय केलं पाहिजे, वेळोवेळी शासनाला त्याच्या शासनाच्या कोषागारासाठी शासनासाठी वेळोवेळी योग्य असा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे की जेणेकरून शासनाला त्या समस्येला तोंड देण्यासाठी, आपत्तीला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आधार होईल. मुलांनो, आपले आता हे जे मुद्दे आहेत की व्यवसाय आणि शासनाप्रती काय काय जबाबदारी पार पाडली पाहिजेत हे मुद्दे झालेले आहेत. आता आपण काय करूया, हे मुद्द्यांचं पुन्हा एकदा थोडक्यात अभ्यास करूया. आपण पहिला शासनाप्रती व्यवसायाने काय जबाबदारी पार पाडायची आहे तो मुद्दा अभ्यासला होता, नियमितपणे कर भरणे. मग कर कोण भरत असतं, व्यवसाय भरत असतो. मग हा ज्यावेळेस कर सरकार ज्या प्रकारचा कर लादत असतं त्या प्रकारचा कर नियमितपणे व्यावसायिकाने भरलाच पाहिजे की ज्यामुळे शासनाला त्या कराद्वारे निधी प्राप्त होऊन देशाच्या विकासासाठी प्रयत्न करता येतो. त्यानंतर नियम व कायद्याचे पालन. सरकार अर्थव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी, बाजारपेठेतील वातावरण योग्य ठेवण्यासाठी काही कायदे व नियम तयार करत असते. तर हे कायदे व्यवसायाच्या विकासासाठीच असतात, हितासाठीच असतात. तर सरकारने निर्माण केलेले कायदे आणि नियम याचा वापर किंवा म्हणजेच वापर व्यावसायिकाने केलाच पाहिजे. म्हणजे नियम व कायद्याचं पालन वेळोवेळी केलं गेलं पाहिजे. त्यानंतर परकीय चलन मिळविणे. देशाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व्यवहार करण्यासाठी व व्यापार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची गरज असते. अशा वेळेस देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन एखादा व्यवसाय मिळवून देऊ शकतो. मग अशा वेळेस निर्यात आणि आयात व्यापार करून व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवलं पाहिजे आणि ते परकीय चलन आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात त्या परकीय चलनाचा फायदा आपल्या देशाला होत असतो. त्यानंतर आर्थिक विकास. व्यवसायाने स्वतःचा आर्थिक विकास केला पाहिजे की ज्यामुळे स्वतःचा आर्थिक विकास झाल्यामुळे एक प्रकारे देशाचा सुद्धा हळूहळू आर्थिक विकास होत असतो. त्यानंतर सामाजिक व आर्थिक धोरणांची अंमलबजावणी की बऱ्याचदा सरकार विविध प्रकारचे सामाजिक आणि आर्थिक धोरणं राबवत असतं आणि त्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी हे व्यवसायाने वेळोवेळी मदत केली पाहिजे. मग आवश्यक ती माहिती असेल किंवा निधी असेल तो निधी किंवा ती माहिती वेळोवेळी व्यावसायिकाने ही शासनास दिलीच पाहिजे.
त्यानंतर शासनात सूचना करणे की शासन व्यवसायाच्या विकासासाठी, उद्योग जगताच्या विकासासाठी वारंवार प्रयत्न करत असते. मग अशा वेळेस व्यवसायाला किंवा सरकारला विविध प्रकारचे औद्योगिक धोरणे, अंदाजपत्र किंवा पंचवार्षिक योजना राबवायच्या असतात. मग यामध्ये या धोरणांद्वारे काहीतरी निधी हा व्यवसायाच्या किंवा उद्योजकाच्या विकासासाठी ते राबवत असतात. कारण उद्योगांचा विकास झाला तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो आणि बेरोजगारी, दारिद्र्य यासारख्या मोठ्या असणाऱ्या समस्या दूर होत असतात. यामुळे सरकार विविध प्रकारची धोरणे राबवून व्यवसायाचा विकास कसा होईल हा विचार करत असतात. मग व्यवसायाचा जर योग्य विकास करायचा असेल तर व्यवसायाने वारंवार व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा काय आहेत तर त्या सुविधांसाठी सूचना करणं गरजेचं असतं. मग ज्यावेळेस एखादा व्यवसाय शासनाला सूचना करत असेल तर ही औद्योगिक धोरणे असतील किंवा पंचवार्षिक योजना असतील किंवा अंदाजपत्रक असेल, हे राबवण्यासाठी, हे यांच्यामध्ये योग्य तो बदल करण्यासाठी या सूचना मार्गदर्शक ठरत असतात. त्यानंतर अनुचित लाभ की व्यावसायिकाने अनुचित म्हणजे जो उचित नाही, योग्य नाही अशा प्रकारचा लाभ. मग व्यावसायिकाने काय केलं पाहिजे की एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे लाच देऊन म्हणजेच भ्रष्टाचार करून चुकीची कामे त्याच्याकडून करून घेऊ नये. ती व्यवसायासाठी आणि सरकार या दोघांसाठी हानिकारक असतात, चुकीची असतात. त्यानंतर शासकीय कोषागारासाठी योगदान. ज्या ज्या वेळी सरकारला विविध प्रकारच्या आपत्तींना तोंड द्यावं लागतं की समजा सुनामी असेल, भूकंप असेल, दंगल असेल किंवा अशा काही मानवनिर्मित सुद्धा आपत्ती असतात की जेणेकरून सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी पोहोचत असते आणि अशा वेळेस सरकारला पैशाची, निधीची मोठ्या प्रमाणात गरज असते. अशा वेळेस व्यावसायिकाने मोठ्या मनाने जो काही निधी आहे किंवा मदत आहे ती वेळोवेळी केलीच पाहिजे. मुलांनो, अशा प्रकारे व्यवसायाने शासनाप्रती काय जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे हे आपल्याला या लेक्चरमधून समजलेलं आहे. तुम्हाला काही या लेक्चरबाबत किंवा एखाद्या मुद्द्याबाबत काही शंका वगैरे असेल तर तुम्ही ती विचारू शकता. आपलं हे लेक्चर इथेच संपलं. धन्यवाद.